स्वयंपाकासाठी 30 भन्नाट किचन टिप्स. 1. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. 2. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. 3. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वर लिंबू पिळल्यास भाजीचा स्वाद वाढतो. 4. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड रुमालावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. 5. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2 ते 3 पाने टाकावीत. 6. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. 7. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यावर त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते. 8. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. 9. आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता व किसता येते. 10. अंडे उकडण्यापूर्वी पिनने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. 11. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. 12. आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट खराब होत नाही. 13. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा. 14. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. 15. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला रंग छान येतो. 16. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात. 17. फरसबी, मटारचे दाणे, भोपळी, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात. यामुळे रंग हिरवागार राहतो. 18. अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरवावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात. 20. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर सोलून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 21. रस्सा दाट आणि स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा. 22. मेदूवड्याचं बॅटर तयार करताना पाण्याच्या आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून बॅटर एकत्र करा. यामुळे बॅटर जास्त पातळ होणार नाही. शेवटी मीठ आणि पाणी घालून एकत्र करा. कारण मीठ जर आधी घातलं तर मिश्रणाला पाणी सुटेल. 23. कणिक मळल्यानंतर चपात्या लवकर कडक होत असतील तर कणिक मळून झाल्यावर त्यात 1 चमचा गरम तेल घालून मळून घ्या किंवा हाताला तेल लावून कणिक पुन्हा मळून घ्या. या ट्रिकमुळे कणिक लवकर कडक होणार नाही व लवकर मळून तयार होईल. मऊ कणिक तयार करण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर सुद्धा करू शकता. 24. इडली करताना जर तुम्हाला इडली रवा वापरायचा असेल तर सकाळी 2 कप उडीद डाळ भिजत घालावी आणि रात्री ती वाटून त्यात 4 कप इडली रवा मिक्स करून मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. 25. ढोकळा बनवताना जास्त हळद घातल्याने रंग चांगला येईल असा लोक विचार करतात, पण हळदीला हीट मिळाल्यानंतर त्याचा रंग डार्क व्हायला सुरुवात होते. म्हणून हळद कमीच घालावी. 26. ढोकळा परफेक्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसन व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे बेसनात गुठळ्या राहणार नाही आणि परफेक्ट मिश्रण बनेल. ढोकळा सॉफ्ट बनवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणं गरजेचं असतं. एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर न फेटता हळूहळू पाणी घालून बॅटर फेटा. तुम्ही हे मिश्रण हाताने सुद्धा फेटू शकता. जर तुम्ही दोन्ही बाजूनी मिश्रण फेटत राहाल तर मिश्रणातील हवा बाहेर पडेल आणि ढोकळा सॉफ्ट फ्लफी होणार नाही. 27. जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ भिजवणार असाल तेव्हा त्यात 1 चमचा तेल अथवा तूप नक्की मिक्स करा. यामुळे चपात्या अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात. तेलापेक्षा तुपाचा वापर केल्यास तुम्हाला फायदा मिळेल.
तसंच पोळी जास्त काळ मऊ राहील आणि डब्यात दुपारी खाण्यासाठीही तितकीच ताजी राहील. 28. भाकरी तुटू नये किंवा पोळीसारखी एकसारखी व्हावी म्हणून हे पीठ कोमट पाण्यात भिजवून भाकरीचे पीठ चांगले मळून घ्यायला हवे. हे पीठ चांगले मळले गेले की ते एकसंध होते आणि त्यामुळे भाकरी सहज थापली किंवा लाटली जाते. यामुळे भाकरी कोरडी किंवा विसविशीत न होता त्याला एकसंधपणा येतो आणि कडांना ती तुटण्याची शक्यता कमी असते. 29. केळफुलाची भाजी चवीला खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रातील कोकण या भागामध्ये बनवली जाते. केळफुलाची भाजी बनवताना हरभरे किंवा वाटाणे घातले तर त्यामुळे त्याची चव पण छान लागते. यामध्ये मसाला वापरला नाही तर फक्त कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची वापरली तरी बिन मसाल्याची भाजी देखील छान बनते. केळफुलाची भाजी गरम गरम चपाती अथवा भाकरीबरोबर चांगली लागते. 30. तुम्हाला कोबीची भाजी अधिक चविष्ट किंवा पौष्टिक बनवायची असेल तर त्यात तुम्ही मूग डाळ किंवा चणा डाळ घालू शकता. याने तुमच्या पोटात फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स व अँटीऑक्सिडंट्स बरोबर डाळीत असलेले प्रोटीन देखील जातील. याचबरोबर भाजी देखील रुचकर होते. तर मित्रमैत्रिणींनो आणि गृहिणींनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. टिप्स जर आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.